चला तर आज एक मस्त असा नाश्त्याचा झटपट बनणारा पदार्थ तुमच्याबरोबर शेअर करते। एकदम चटपटीत असा पदार्थ आहे आणि चवीला तर उत्तम आहेच, पण बनवायला सुद्धा अगदी कमी वेळ लागतो आणि मुलांच्या छोट्या बुकेसाठी किंवा टिफिनसाठी सुद्धा आपण हा देऊ शकतो। तर इथे पॅनमध्ये मी थोडंसं बटर आणि तेल घेतलेलं आहे। त्याच्यावरती बारीक चिरलेला कांदा परतवून घ्यायचा आहे आपल्याला अगदी तांबूस रंग येईपर्यंत। त्याच्यानंतर त्याच्यामध्येच सिमला मिरची बारीक चिरलेली टाकून घ्यायची आहे आणि सगळ्या ज्या भाज्या आहेत त्या एकदम बारीक चिरून घेतल्या आहेत मी, म्हणजे आपल्याला भरपूर अशा भाज्या त्या गलका होईपर्यंत शिजवायचं आहे। त्याच्यामुळे एकदम बारीक चॉप करून घेतलेल्या आहेत भाज्या। त्याच्यानंतर त्याच्यामध्येच आलं आणि लसूण जे आहे ते मी क्रश करून घेतलं आहे। तुम्हाला हवे असेल तर तुम्ही पेस्टसुद्धा वापरू शकता। सगळ्या भाज्या अगदी व्यवस्थित परतवून घ्यायच्या आहेत। टोमॅटो मी सगळ्यात शेवटी घालणार आहे आणि इथे हळद टाकलेली आहे आणि लाल मिरचीची काश्मीरी लाल तिखट मी इथे वापरलेलं आहे। ते चवीला जास्त तिखट नसतं आणि रंगसुद्धा ह्याचा खूप छान येतो आणि कारण की मी हे मुलांसाठी बनवत होते त्याच्यामुळे मी जास्त तिखट केलेलं नाही आणि काश्मीरी लाल तिखट जे आहे त्याला तिखटपणा फार कमी असतो, त्याच्यामुळे शक्यतो मी तेच स्वयंपाकामध्ये वापरते। त्याच्यानंतर इथे आपण टोमॅटो टाकून घ्यायचा आहे आणि टोमॅटो पण व्यवस्थित शिजला पाहिजे, त्याच्यासाठी थोडंसं मीठसुद्धा टाकून घ्यायचं आहे। इथे मी सगळ्या भाजीला लागणारं मीठ एकाच वेळेस टाकलं आहे, त्याच्यामुळे पुन्हा मीठ टाकणार नाही। तर व्यवस्थित असं छान परतवून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये आपण एक सिक्रेट मसाला वापरणार आहोत, तो म्हणजे पावभाजी मसाला। तर हा जो टोमॅटो आहे तो व्यवस्थित परतवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण पावभाजी मसाला एक चमचाभर टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे। आता हे सगळे मसाले जे आहेत आपले टाकून झालेले आहेत आणि ह्याच्यामध्ये अगदी थोडंसं म्हणजे पाव पेला होईल एवढं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि सगळ्या ज्या भाज्या आहेत त्या व्यवस्थित शिजवून घ्यायच्या आहेत। खूप मस्त अशी रेसिपी आहे, मी सुद्धा बऱ्याचदा ट्राय केली आहे आणि मुलांनासुद्धा अतिशय आवडते। खूप कमी वेळामध्ये म्हणजे घाईच्या वेळेस आपण मुलांना बनवूनसुद्धा देऊ शकतो। तर सगळ्या ज्या भाज्या आहेत त्या व्यवस्थित अशा आपण परतवून घेऊयात आणि झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊयात, म्हणजे सगळ्या भाज्या व्यवस्थित शिजतील। थोडीशी कोथिंबीर पेरून घेतलेली आहे। हव्या असतील तर आपण आणखीन भाज्यासुद्धा याच्यामध्ये ॲड करू शकतो, पण मी फक्त सिमला मिरची, कांदा आणि टोमॅटो या 3च भाज्या वापरलेल्या आहेत त्याच्यामध्ये। मुलांच्या आवडीप्रमाणे आपण कोणत्याही भाज्या त्याच्यामध्ये ॲड करू शकतो, जेणेकरून ती भाजी आणखीन पौष्टिक बनू शकेल। तर भाजी जी आहे ती शिजून झाल्यानंतर आपण दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे आणि त्याच पॅनमध्ये थोडंसं बटर आणि त्याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली आहे आणि त्याच्यावरती आपण शिजवून घेतलेली भाजी टाकलेली आहे। पाव जे आहेत त्यांना मधून चीर दिलेला आहे, कट करून घेतले आहेत आणि त्या सगळ्या भाजीवरती व्यवस्थित असे पालथे घालून गोल फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून ती जी भाजी आहे ती सगळी पूर्ण व्यवस्थित आतल्या पोर्शनला लागू शकेल। तर तुम्ही बघू शकता किती छान असा बघायलाच खूप सुंदर दिसतं आहे। ह्याच्यामध्ये मी आणखीन थोडं कोथिंबीर आणि चीज आणि जो नायलॉन शेव असतो आपण शेवपुरीसाठी वापरतो तो शेवसुद्धा टाकून आपल्याला पद्धतीने जसं पाहिजे तसं खूप छान असं डेकोरेट करू शकतो। तर इथे मी चीज किसून घेतलेला आहे, चीज नाही टाकलं तरीही याची चव फार सुंदर लागते, पण मुलांना चीज आवडतं तर टाकायला काही हरकत नाही। त्याच्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे आणि शेव जो आहे तो वरून आपण टाकून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता किती सुंदर असा हा पदार्थ दिसतो आहे, बघितल्यानंतरच मुलं कधी खाऊ आणि कधी नको असं करतील। तर नक्की ट्राय करून बघा, खूप कमी वेळात बनणारा अगदी चटपटीत असा पदार्थ आहे जो मी तुमच्याबरोबर आज शेअर केलेला आहे। व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब।